श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 145. तलवार झाडावर नेऊन ठेवायला सांगितल्यावर वासुदेव बळवंत फडक्यांनी धक्का बसला होता. स्वामींनी त्यांचा अनुग्रह केला नव्हता, त्यांना आशीर्वादही दिला नव्हता. उलट तलवार झाडावर ठेवण्याचा आदेश देत त्यांनी वासुदेव बळवंत फडक्यांना संकेत केला होता की त्यांना सुद्धा शस्त्र धारण करू नये, म्हणजेच इंग्रजांना नमोहरण करण्याची महत्वाकांक्षा बाळगू नये. वासुदेव बळवंत फडके खिन्न झाले होते. त्यांनी स्वामींना घेतलेली पहिली भेट आठवली. ती भेट सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्य युद्धासाठी स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी घेतली होती. पण त्यावेळी सुद्धा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले नव्हते. उलट ते वासुदेव बळवंत फडक्यांसमोर निघून गेले होते. आणि आज तर त्यांनी तलवार उचलून वासुदेव बळवंत फडकेंना देण्यास नकार केला होता. स्वामींनी त्यांना स्वातंत्र्य युद्धात भाग घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. अप्रत्यक्ष नकार दिला होता. पण वासुदेव बळवंत फडके यांनी स्वामींची इच्छा अभेरून स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली होती आणि पराजयाचे धनी झाले होते. स्वामींच्या या अशा लीला ठाण्याच्या लक्ष्मण कोळ्याला ठाऊक होत्या. लक्ष्मण कोळी स्वामींचा भक्त होता. स्वामींच्या दर्शनासाठी तो ठाण्याहून अक्कलकोटला अनेक वेळा येऊन गेला होता. लक्ष्मण कोळी गलबताचा व्यापार करीत होता. जेव्हा त्यांनी पाहिले गलबत बांधले होते तेव्हा स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी तो अक्कलकोटला आला होता. स्वामींची पहिली भेट त्यांनी चोळप्पा मार्फत घेतली होती. चोळप्पावर स्वामींची विशेष कृपा आणि प्रीती आहे हे त्यांनी ओळखले होते. अशीच कृपा आणि प्रीती स्वामींनी आपल्यावर करावी असे लक्ष्मण नावाच्या कोळ्याला मनोमन वाटत होते. पण चोळप्पाची योग्यता लक्ष्मण कोळ्याला ठाऊक होती. त्याने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. म्हणूनच त्याला चोळप्पाबद्दल असूय वाटले नव्हते. पण स्वामींच्या काही भक्तांना चोळप्पाबद्दल असूय वाटत होते. स्वामी चोळप्पाला कारणाशिवाय झुकते माप देतात अशीच सेवेकऱ्यांची भावना होतो. आपण चोळप्पा एवढी किंबोणा चोळप्पापेक्षा अधिक स्वामींची भक्ती करतो तरीही स्वामी चोळप्पाबद्दलच ममत्व वाटते याचे त्या सेवेकरींना राग येत होता. लक्ष्मण कोळी जेव्हा चोळप्पा समेत स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा वातावरणात चोळप्पाचा विरोधात दिसू लागला. लक्ष्मणने भक्तिभावाने स्वामीस प्रणाम केला आणि पायावर डोके ठेवले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, लक्ष्मणा, मासेमारीचा व्यवसाय करताना या व्यवसायाला गलबत बांधायच्या व्यवसायाची जोड दे. लक्ष्मणासाठी स्वामींच्या सूचना एक आज्ञाच होती. अक्कलकोटून मुंबईला परतताना त्याने गलबत बांधण्याच्या व्यवसायाकडे मुहूर्तमेढ केली होती. पण तो मुंबई ठाण्याला परतण्याच्या अगोदर स्वामींनी त्याच्यासमोर एक नाट्य केले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.